एक प्रश्न केला होता की काँग्रेस यांच्यासोबत दिसते का? भाऊ, आयुष्यभर काँग्रेसमध्ये असताना यांनी काँग्रेसच्या सगळ्या नेत्याला शिव्या दिल्या. आज ते लोक घराच्या बाहेर निघायला तयार नाही. दुसरा उमेदवार आमच्यावर आरोप करतो. त्या ठिकाणी पहिले शरद जोशी सोबत काम केलं, त्यांनी हकालपट्टी केली. त्याच्यानंतर राजू शेट्टी सोबत गेले, त्यांनी हकालपट्टी केली. आणि आज इकडे शेतकरी संघटनेचा नेता म्हणून बिल्ला लावायचा आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला. लोकांना केवळ डमरू वाजवून गारुड्याचा खेळ त्यांनी सुरू केलेला आहे. गारुडी कसा असतो? डमरू वाजवलो की लोक जमा होतात. तो लोकांना सांगतो की मी वादीचा साप तयार करतो आणि लोकांची नजर भूल करून तो वादीचा साप दाखवतो. कागदाच्या नोटा तयार करून दाखवतो. लोक टाळ्या वाजवतात आणि कार्यक्रम संपला की स्वतःचं कटुरं काढतो आणि लोकांच्या पुढे भीक मागतो की मला एक रुपया टाक. हा गारुड्याच्या खेळाला लोक क्षणिक भुलत असतात. त्याच्या मतामध्ये रूपांतर होऊ शकत नाही. कारण की याच्यापेक्षा मोठा गारुडी आम्ही मेहकरमध्ये संपवलेला आहे. मेहकरचा गारुडी आमच्या वेळेस किती मोठा होता हे आमच्या सगळ्या लोकांना माहित आहे. सुबोध नावाचा मोठा गारुडी आम्ही आता बिलकुल कुलपाच्या हात बसवलेला आहे. एकही संस्था त्याच्याजवळ राहिली नाही, सगळ्या शिवसेनेकडे. आणि म्हणून बांधवांनो, याच्या अपप्रचाराला तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. कोण्या विरोधी उमेदवाराचं नाव घेऊ नका.